हे बघा, उद्यापासून नाश्त्याची जबाबदारी माझी. हो, आणि स्वयंपाकाची पण सगळी तयारी मीच करून देणार. बघ बरं, तुझा प्रश्न सुटला की नाही. मी काय म्हणते, तुमच्याकडे वुमन पॉवरची काही कमी नाहीये. बघ, कार्तिकी पण असते, 4 BHK पण असतात आणि शिल्पी तर घरीच असते. प्रत्येक जणाने वाटून वाटून जर काम घेतलं तर सगळं होईल ना. आणि शिवाय मयुरी सुद्धा मदतीला आहेच की. ते वुमन पॉवर वगैरे सगळं ठीक आहे, पण शिल्पी तिचा काय उपयोग आहे आपल्याला? आता वॉकला म्हणून गेलीये, अजून पत्ता आहे का तिचा? अहो, काल तर ती एकटीच लॉबी मध्ये फिरत होती बराच वेळ. आणि तिला मी विचारायला गेली तर भस्कन अंगावर आली. हो, काय बिनसलंय तिचं कोणाला माहित बुवा. सावंत काकू, अहो माझी भजी संपली आहेत, जा पटकन घेऊन या. जा जा पटकन आणा, नाहीतर माझा मूड जाईल बरं का खाण्याचा भजी खायचा. हो रे, आणते. खादाड नुसता बोका. हो का? जा पटकन जा. आल्या का? किती दिवस हा विषय आपण असं टाळत राहणार आहोत? शिल्पीने जर तिचा निर्णय बदलला नाही ना, तर आज ना उद्या ही बातमी लोकांना कळणार. आणि मग किती लोकांची तोंड बंद कराल हो? आधीच तिच्या घटस्फोटावरून लोक नाही नाही ते बोलतात. नवरा नसताना मूल जन्माला घालायचं म्हणते ही. सोन्यासारखा नवरा गमावला, नोकरी हिच्याकडे नाहीये, ती गमावून बसते आणि हिला स्वतःचा होईना. आणि म्हणे ही एकट्याने मूल सांभाळणार आहे, त्याला वाढवणार आहे. विक्रम लग्नाला तयार होता तर त्याला गमावून बसली. घरीदारी कोणाशी साधा संवाद साधता येत नाही दड. आणि म्हणे एकटीने मूल वाढवणार आहे. हिच्यासारख्या बाईचं काम नाहीये ते. अश्विनी तू तरी समजाव ग तिला. तिचा निर्णय चुकीचा आहे, असं करू नकोस. आई असं नकावत रागा करून घेऊ. कदाचित आई म्हणून तिचा निर्णय. अगं मी पण तिची आईच आहे, तिच्या बाजूनेच विचार करते. एका घटस्फोटित बाईने एका मुलाला जन्म देणं म्हणजे फक्त लोक नाव आणि नावच ठेवतील तिला. तो विद्युत, त्याच्यावर किती विश्वास होता. पोटच्या पोरासारखी त्याच्यावर माया केली आणि त्यांनी किती समजूतदारपणाचे गोडवे गात होती मी त्याचे. जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा वेगळे राहिले आणि घटस्फोट झाल्यावर हीच ते रग. कशाला काही अर्थच उरला नाही. आणि तू ग बाई, हा तू तरी घटस्फोटाचा निर्णय विचार करून घेतलायस ना, की नाहीतर परत अशी काहीतरी चूक करून बसाल. आणि मग मूल जन्माला आल्यावर त्याला कोणाचं नाव लावणार का तुम्ही? उज्ज्वला काय बोलतेस, कळतं का तुला? आई अहो, अश्विनी तू का शिल्पीच्या निर्णयाला एवढा सपोर्ट करतेस? तुझा भाऊ तिच्या निर्णयाला सपोर्ट करणार आहे का? करणार आहे तिच्याशी लग्न? अगं काय बोलतेस उज्ज्वला तू, कळतंय का तुला? आणि यामध्ये अश्विनीचा काय दोष आहे? का बोलतेस तिला? आणि कार्तिकीला एक शब्द बोलायची गरज नाही. तू जरा विचार करून बोलत जा. बोला बोला तुम्ही सगळे, मलाच बोला, मलाच अक्कल शिकवा. जेव्हा लोकांना तोंड द्यायची वेळ येईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल. अश्विनी, हा अगं ते ताडपत्रात टाकल्या त्याचा काय उपयोग झाला का? हो हो, पाणी गळायचं थांबलंय आई आता. अगं हे बघ, ज्याशी जरा बोलायचंय. काय झालं आई? मगाशी मी तुला खूप बोलली, मनाला लावून नको घेऊस. हे सगळं सांगायची गरज आहे का तुम्हाला? शिल्पीचा सगळा राग तुझ्यावर निघाला. आई, शिल्पीला आपणच समजून घेतलं पाहिजे ना. नाही, मी तिच्याशी आता जरा स्पष्टच बोलणार आहे. आई पण शिल्पी, शिल्पी अगं, उद्या मी तुझ्यासाठी स्लीपर घेऊन येते. असं इथे अनवाणी चालू नको, उगाच तुला त्रास होईल.
शिल्पी, मला तुझ्याशी बोलायचंय. आत्ता हो. बोल. अश्विनी थांब, आत्ताच बोलायचंय. बाळ वाढवण्याचा तुझा निर्णय ठाम आहे? नीट विचार करून उत्तर दे. आत्ता हा प्रश्न का विचारला जातोय मला? बघ अगं, संजूच्या वेळची परिस्थिती वेगळी होती. आणि आता एकट्या बाईंनी मूल वाढवणं तुला वाटतं तितकं सोपं नाहीये. हे बघ शिल्पी, आताताईपणा करू नकोस. बाळाच्या बाबतीत अजूनही निर्णय घेतलास तर मी तुझ्या बरोबर आहे. आई, तू हे कसं बोलू शकतेस ग? स्वतः एक आई असून तू मला हे करायला सांगतेस? ओ, म्हणजे तू कान भरलेस का माझ्या आईचे? हेच बोलणं चालू होतं का? मी आत्ता येण्याच्या आधी खुसूरपुसूर तुमचं हेच चालू होतं ना? कसं जमतं ग तुला हे असं सगळं खेळायला? म्हणजे एके ठिकाणी असं दाखवायचं की शिल्पी आता अनवाणी फिरू नकोस, पायाला गार लागेल, मी चप्पल आणते तुझ्यासाठी, आणि दुसरीकडे माझ्या आईचे कान भरायचे अशा बाबतीत? कसं करू शकतेस तू असं हे सगळं? नाही अगं शिल्पी, मी असं तुझ्याबद्दल. बस, तुला लाज नाही वाटत वहिनी हे असं सगळं करायला? शिल्पी, स्वतःची चिडचिड नको करून घेऊ अगं प्लीज. आणि बाबा आणि हे झोपलेत ना उगाचच. उगाचच काय? स्वतःच्या मुलींच्या बाबतीत कशी पॉझिटिव्ह आहेस ग? त्यांना जीव लावतेस आणि माझ्या बाळाच्या जीवावर उठतेस. तुम्हाला पटो अथवा न पटो, पण मी या बाळाला वाढवणार आहे, मी या बाळाला जन्म देणार आहे. तुम्हाला काय वाटलं माझं मी मॅनेज करू शकत नाही हे सगळं? मला कोणाचीही गरज नाहीये, मी आत्ताच सांगून ठेवते, कोणाचीही गरज नाहीये मला. तुम्हा कोणाला काहीही करायचं नाहीये, फक्त गप्प बसायचंय. आय कॅन मॅनेज ॲट माय ओन. याच्या पुढे या बाळाच्या बाबतीत काय करायचंय मी हे मला कोणीही सांगायला यायचं नाही, कळलं आई? आता काय सांगायचं या मुलीला? आई, शिल्पी जे काही बोलली ना ते बरोबरच बोलली. कुणालाही हे सांगण्याचा अधिकार नाहीच आहे तिला की तिने तिचं बाळ वाढवलं पाहिजे का नाही. अगं, हे वाटतं तितकं सगळं सोपं नाहीये. कसं कळत नाहीये तिला आणि तुला पण. आई प्लीज, याच्या पुढे ना या विषयावर तिच्याशी नका बोलू. हा माझा स्वतंत्र निर्णय आहे की मला ह्या बाळाला जन्म द्यायचा आहे. पण माझं असं म्हणणं आहे की जर तुला जबाबदारी घ्यायची असेल तर मात्र तुला माझ्याशी परत लग्न करावं लागेल. आपण जेव्हा डिवोर्स घेतला तेव्हा तो सर्वस्वी आपला निर्णय होता. पण जर आपण पुन्हा लग्न करण्याचा विचार करतोय तर हा विषय फक्त आपल्या दोघांपुरता मर्यादित राहत नाहीये. त्यामुळे आपल्याला बाकीच्यांना विचारून त्यांच्या संमतीने हा निर्णय घ्यावा लागेल. शिल्पी, तू एक नंबरची सेल्फिश आहे, सेल्फिश. हे जे तू बाळ बाळ करतेस ना, त्या बाळाचा व्यवहार करताना तुला लाज नाही वाटणार आहे. इतकी स्वार्थी बाई आहेस तू. ओरडू नकोस माझ्यावरती. माझ्या आयुष्यात, माझ्या या ऑफिसमध्ये तुझ्यासारख्या बाईला अजिबात जागा नाही. बाळा, तू नको काळजी करू सांग. तुझी आई जरी एकटी पडली असली ना तरी ती एकटी तुला सांभाळायला इनफ आहे. तू काळजी करू नको. यू बी ब्रेव्ह. मी आहे, मी आहे. ओके?
आई, तुम्हाला एवढं टेन्शन आलं असेल तर शिल्पीला केवढं टेन्शन आलं असेल. आणि आत्ता ह्या क्षणी तिला सगळ्यात जास्त गरज ना तुमच्या आधाराची. आणि आपण सगळ्यांनी तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ना. आई ऐका ना प्लीज, आत्ता तिच्या समोर ना अबॉर्शनचा विषय नका काढू. अगदी बरोबर बोलते अश्विनी. आता या विषयावर कोणी बोलणार नाही या घरात. आणि चला आता झोपूया, उशीर झालाय. अश्विनी, जा शिल्पी कुठे गेली बघ जरा आणि तिला घेऊन ये परत. आणि इच्छा नसेल तर जबरदस्ती घेऊन, समजलं? चला. शिल्पी, 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 अरे देवा, आई, बाबा, शिल्पी, उठ, शिल्पी. काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. माझ्या असिस्टंटनी तर सांगितलं होतंच. मी पण बघून घेतलंय, काही प्रॉब्लेम नाहीये. तुला पोटात कुठे दुखतंय, मळमळतंय किंवा चक्कर येतंय का? नाही, पोटात आत्ता तरी काही दुखत नाहीये, पण तेच म्हणजे अचानक चक्कर आल्यासारखं झालं, ब्लॅकआउट झालं आणि म्हणून मी पडले. अगं पण अशी कशी पडलीस तू? अशा परिस्थितीत जरा जास्त काळजी घ्यायला हवी ना तू. आता प्रत्येक हालचाल सांभाळून करायची आणि असं परत घडता कामा नये. हिची काळजी घ्या. ही अशी पडलीये तर 2 दिवस कंप्लीट बेड रेस्ट घ्यायला हवी. मी घेईन काळजी तिची. अजिबात हालचाल करायची नाही. काही असेल तर मला कॉल करा. काही गोळ्या लिहून देते मी. अगं मयुरी, लवकर आण गरम पाणी, कंबर दुखतीये माझी. किती वेळ? आले. अश्विनीनं हाक मारली म्हणून तुला धावत जायची काय गरज होती का? आपली तब्येत सांभाळायला नको तुला? घरात 3 पेशंट असताना तू कंबर घेऊन बसली आहेस. त्या शिल्पी सारखी जर पाय घुसून पायऱ्यांवरून पडली असती तर केवढंच झालं असतं. अहो पण अश्विनी केवढ्या मोठ्याने ओरडली. हो, सगळ्या गोष्टी तुला आधी कळायला हव्या. अरे भांडू नका ना यार, प्लीज यार. भांडायचं काय रे त्यात? डॉक्टर, कशी शिल्पी? काळजी करू नका, ती ठीक आहे. या गोळ्या लिहून दिल्या त्या मागवून घ्या. ओके डॉक्टर, येते मी. थँक्यू. मयुरी, जर औषधं घेऊन येतेस? आले लगेच. ऐक काय एक बरं आहे तुझं. आधी गुडघे दुखायचे, आता कंबर दुखायला लागली. ऐक अश्विनी, हा, डोळा लागला हिला? झोपली ती आता. डॉक्टर म्हणाले काळजी करायचं कारण नाही. बरं झालं. अश्विनी, त्या जेनिफरचा 5 वेळा फोन येऊन गेला. बघ काय अर्जंट आहे का? अरे बापरे, नाही 4-5 अपॉइंटमेंट होत्या, सगळं तिच्यावरच पडलं असेल आता. नाही, तसं मी फोन उचलला होता, तिला सांगितलं घरी काय चाललंय ते. तर ती म्हणाली ते तुझे क्लासेस आहेत ना, ते अटेंड करून नंतरच ये. क्लास? अरे बापरे, क्लास आहे? वाजलेत. आई अगं अजून टाइम आहे, 1 तास आहे अजून. मी आबांच्या कॉम्प्युटर वरून तुला लॉग इन करून दे. अगं 1 तासात सगळं कसं करणार मी? ह्यांची जेवण. अरे बापरे, मी एक काम करूया मयू, क्लासच्या नंतर बघू. आधी मी स्वयंपाकाचं बघते. हा, मी लॉग इन करून ठेवते तोपर्यंत. हो. दिलेली औषधं. आजोबा जरा. मला ते डोकं दुखते. ऐका, झालं. अरे बापरे,
12 वाजले लॉग इन. लॉग इन ID काय? गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. आज आपण स्किन केअर रुटीन मधल्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टीची माहिती घेणार आहोत. घरच्या घरी आपल्याच किचन मधल्या वस्तू वापरून फेस पॅक्स कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. आधी सांगितल्याप्रमाणे आज काही फेस पॅक्सची माहिती आपण घेणार आहोत. फेस पॅक्स मध्ये इन्ग्रेडियंट्सचं प्रमाण 50% मध्ये असतं आणि कुठले इन्ग्रेडियंट्स एकमेकांच्या विरोधात असतात हे आज आपण बघणार आहोत. आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना एक असाइनमेंट पण देणार आहे. सगळेजण तयार आहेत? ग अश्विनी, मला थोडं बेसन देशील का ग? अगं अगं ह्या महिन्याच्या लिस्ट मध्ये नेमकं लिहायचं राहून गेलं ग. काकू, माझं लेक्चर चालू आहे. हो का? अगं बाई, अगं मी भाजी फोडणीला टाकली. इथे या तुम्ही, इथे. मी बेसन आणते, इथेच थांबा. हो. काकू, हा बेसनाचा डबाच घ्या तुम्ही. हो, थँक्यू. हो हो. गुलाब पाणी हळदीच्या अर्ध्या प्रमाणात घ्यायचं आहे. मी आता सांगितलंय पण पुन्हा रिपीट करणार नाही. तुमचं अजिबात लक्ष नाही मिसेस अश्विनी. आणि तुमच्या मागे काय गोंगाट चाललाय? अहो, फेस पॅक्स फक्त समजून घ्यायचे आहेत, बनवायचे नाही आहेत. ते बेसन वगैरे नंतर बघा. प्लीज इकडे लक्ष द्या. सॉरी सर. मिसेस अश्विनी, तुम्हाला समजलंय ना मी आता काय सांगितलं ते? अरे देवा, मला काही लिहून घेता नाही आलं. पुढच्या पॅकचा बेस चंदनाचा आहे. शिल्पी, तू का उठली? अगं मला पाणी हवं होतं. आईची कंबर दुखते, म्हणलं स्वतःच घ्यावं. तू थांब, मी देते. नाही नाही, इट्स ओके, कॅरी ऑन. अगं देते, थांब. अगं आणते. शिल्पी, पाणी. थँक्स. आता आपले आजचे फेस पॅकचे फॉर्म्युला संपले. कोणाला काही डाऊट असतील तर विचारा. सर, तुम्ही आता जे शिकवलं त्याच्या नोट्स मिळू शकतील का? हो, मी नोट्स देणार आहे. पण त्याआधी तुम्हाला आपल्या असाइनमेंट सबमिट करायचे आहेत. तुम्हाला 5 वेगवेगळ्या पॅकचे फॉर्म्युला सांगायचे आहेत. आज संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी असाइनमेंट्स मेल करायचे आहेत. ओके देन, बाय एव्हरीवन. आता आजचा क्लासही असाच वाया गेला. काय उपयोग होणार आहे या ऑनलाईन क्लासचा? उगीच गेले मी फिजिओथेरपीला. मी जर गेले नसते ना तर आज मयुरी पण घरी असती आणि अश्विनी मॅडमला व्यवस्थित लेक्चर अटेंड करता आलं असतं. मी पण ऑफिसला जायलाच नको होतं. आता उद्यापासून ना तुझे क्लासेस संपले त्यानंतरच मी ऑफिसला जाणार आहे, आधीच सांगून ठेवतोय.
कार्तिकी, श्रेयस, तुम्ही जे बाहेर गेला ते महत्वाच्या कामासाठीच ना? मग आणि काय ग कार्तिकी, फिजिओथेरपी टाळून कसं चालेल? आणि श्रेय, तू किती दिवस घरी बसणार आहे? तुलाही बाहेर पडायला हवं की नाही? चूक माझीच झाली, मी चुकाच बाहेर पडलो. बाबा हे बघा, तुम्ही सगळ्यांनी ना हे असं बोलणं थांबवा. जे काही झालंय त्यात कुणाचीही चूक नाहीये. हा, मला लेक्चर अर्ध्यावरतीच लॉग आउट करावं लागलं, त्यामुळे जेवढं काही शिकले होते ते पण फारसं काही नीट समजलं नाही, इतकंच. नाही नाही, हा कोर्स असा हलक्यात घेऊन नाही चालणार अश्विनी. आणि माझी कंबर पण अचानक दुखायला लागली. मनात असून सुद्धा मदत करू शकत नाही. अहो आई, यात तुमची काही चूक नाहीये. आता एकत्र कुटुंब असल्यावर ह्या सगळ्या गोष्टी होणारच ना. आणि लेक्चर घरात बसून अटेंड करायचं होतं म्हटल्यावर. हो आई, तू घरात असलीस ना की आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की तू अवेलेबल आहेस. तुला आठवतंय ना, मला जेव्हा पुण्याचा कोर्स करायचा होता तेव्हा तू काय सांगितलेलंस की मयू, घरात फक्त लॅपटॉप घेऊन बसलं म्हणजे अभ्यास होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्षात कॉलेजला जायला पाहिजे, प्रॅक्टिकल्स मध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे, तेव्हाच तू सिरियसनेस येईल. आणि तू आता काय करतेस? ऑनलाईन कोर्स. हो मयू, मी बोलले होते, पण त्यावेळी परिस्थिती खूप वेगळी होती ना. हे बघ, सगळेच दिवस ना सारखे नसतात ना. आता आज प्रॉब्लेम झाला म्हणून उद्या प्रॉब्लेम होईल असं नाही ना. उद्या मी अगदी व्यवस्थित लक्ष देऊन लेक्चर अटेंड करेन. हा अगं अश्विनी, त्या लेक्चर मध्ये जे ऑनलाईन होत होतं त्यात तू लक्ष घालूनच बसलेलीस. आजही तेच करत होतीस. अश्विनी, श्रेयस अगदी योग्य बोलतोय. अगं, तुझा अभ्यास योग्य व्हावा, नीट व्हावा म्हणून आपण एखादी वेगळी खोली घ्यायची जरी ठरवली ना, तरी त्यापेक्षा तुझं प्रत्यक्ष शिक्षण जे घेशील ना तू, त्याचा फायदा तुला होईल. आई, माझ्यामुळे जे अर्धवट राहिलंय ना ते तू कम्प्लीट कर. उद्याच्या उद्या कॉलेजला जा आणि ऍडमिशन घे प्लीज आई, प्लीज. मयू, हे तू बोलतेस? हो, मला माझी चूक रिअलाइज झालीये. आणि मी तुला तेव्हा जसा विरोध केला ना तसा आता मुळीच करणार नाहीये. उलट तुला हवं तर मी येते तुझ्यासोबत प्रिन्सिपल कडे. नाही, त्याचा विचार आपण नंतर करू. पण मयू, तू बोलतेस ते अगदी योग्य. आता ही तयार झाली, आता तू पटकन हो म्हण. हो, आणि तू घरात नसलीस ना की सगळी जण स्वतःची कामं स्वतः करायला लागतील आणि तुला पण अभ्यासाला वेळ देता येईल. अगदी बरोबर. जर तू रोज कॉलेजला गेलीस ना तर तुझा व्यवस्थित अभ्यास होईल. खरं सांगू का, मलाही खरं तर ऑनलाईन लेक्चर अटेंड करणं तितकंसं आवडलं नव्हतं. ऑफलाईन लेक्चर करण्यात जी मजा आहे ना, जी शिकण्यात मजा येते ना, ती ऑनलाईनमध्ये नाही आहे. आता माझं ऐका, विचार करण्यामध्ये वेळ घालवू नका. उद्या कॉलेजमध्ये जा तू आणि ऍडमिशनची प्रोसेस काय ती माहिती काढून घेऊन या. हो बाबा. ठरलं तर मग उद्या जाऊन ऍडमिशन घ्यायचं. आता एक काम करूया, सगळ्यांनी मस्त गरमागरम चहा पिऊया, तेही अश्विनीच्या हातचा. देतेस ना ग? तो तुम्ही सांगितलं नसतं तरी मी आणला असता. आलेच. जा मदत करायला. मी पण आले. हा, आई तुझ्यासाठी चहा. ये बस. अगं? बस 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 बस. काय सगळं? आणि नुसतं चहाच नाही, बिस्किट सुद्धा आहेत मॅडम तुमच्यासाठी. अहो, काय आहे सगळं? हं? का करताय? आणि आज एवढे लाड का माझे? अरे लाड काय, तुला आज कॉलेजमध्ये जायचंय माहितीये ना, ऍडमिशनची इन्क्वायरी करायला. म्हणून पटकन हे सगळं खा आणि तयार हो. आज घरातली सगळी कामं आम्ही करणार आहोत, कळलं? अहो, कॉलेजचं ऍडमिशन घ्यायला मी उद्याही जाऊ शकते. ते काही कंपल्सरी नाहीये की आजच घ्यायला हवं. घरात तशी खूप कामं पडली आहेत. अगं पण आई, आज का नाही? अगं, घरी कोणी थांबायला नको का? आणि शिल्पीची अवस्था बघता तिला एकटीला सोडणं बरं नाही दिसत. तिची काळजी घ्यायला हवी ना. मला सांग, मग तूच असायला हवं असं काही आहे का? आणि तू आजारी असतीस तर ती थांबली असती का ग? नाही ना. मयू, तिचं वागणं तिच्यापाशी, ह्या अवस्थेत तिची काळजी घ्यायला हवी ना आपण.
अहो तुम्हाला तरी पटतंय ना मी काय म्हणते ते? हो पटतंय, पण तुला तुझाही विचार करायला हवा ना. आता ते ऍडमिशन घेणं गरजेचं आहे जर बिझनेस मध्ये पुढे जायचंय तर. आणि ते सगळं आजच्या आजच करायचं आहे आपल्याला. प्लीज आई मी आज घरी थांबते, तू कॉलेजला जा. अगं पण तुला कार्तिकी बरोबर फिजिओथेरपीसाठी जायचंय ना? आज मला फिजिओथेरपीसाठी सावंत काकू घेऊन जाणार आहेत आणि माझं आणि त्यांचं ऑलरेडी बोलणं झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणीच टेन्शन घेऊ नका. आणि सावंत काकूंसारखी स्पेशलिस्ट असताना तुम्हाला कोणालाच माझी काळजी करायची गरज नाहीये. चलो सॉर्टेड. बरोबर, तुम्ही सगळ्यांनी अगोदरच प्लॅन तयार करून ठेवलाय, मग मला जावंच लागेल ना? येस. जाईन मी. पण मयू सगळं सांभाळशील ना? हे बघ, शिल्पीला दर 2 तासाने दूध द्यायचं. तिला जर काही खावंसं वाटलं तर काय करशील? तिच्या आवडीचंच काहीतरी करून दे. अरे हां, आजींची कंबर दुखते त्याच्यामुळे तिला गरम पाण्याची पिशवी दे. बाबांच्या आणि आजोबांच्या सगळी औषधांच्या वेळा सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत. करशील ना तू? अगं किती सूचना देशील मला? मी सगळं बघेन, तू इकडची काळजी करू नकोस. तू लवकर जा, ऍडमिशन घ्यायचंय आपल्याला. अगं हो. आता काय? शिल्पीशी नीट वागशील ना? मयू अगं, शिल्पीसाठी नाही, निदान तिच्या बाळासाठी. हो नीट वागे. तुझा हट लवकर आटप, तयार हो छान. अगं पण मला तयार काय व्हायचंय? मी तयारच आहे की. विसरलीस वाटतं. मला काय सांगायचीस? छान कपडे घालायचे, प्रेझेंटेबल दिसायचं. आता तू प्रेझेंटेबल दिसली पाहिजेस आणि छानपैकी एक बॅग कॅरी कर. एकदम कॉन्फिडेंटली बोलायचं आणि तुझ्या सरांना जे काही डाऊट्स आहेत तुझ्या डोक्यात, जे प्रश्न आहेत ते बिंदास न घाबरता विचार. आणि सगळ्यात महत्वाचं सर्टिफिकेट सोबत कॅरी कर. हा, सर्टिफिकेट्स कुठे ठेवलेत मी? आठवतच नाही. वा, म्हणजे मिसेस इंडियाना वाटतंय की ऍडमिशन घ्यायला डॉक्युमेंट्स वगैरे लागणारच नाही वाटतं त्यांना. तसं नाही हो, म्हणजे ना मला माईला फोन करायला हवा, पण नाही नको. तिला फोन करायला गेले ना तर ती गोंधळेल. विद्युतला विचारते, त्याला कदाचित माहित असेल. अश्विनी. हा हा काय? अहो हे तुझे सर्टिफिकेट्स. तुम्हाला कुठे सापडली? लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा या घरात आलीस तेव्हा लग्नातल्या 4 साड्या, तुझी आवडती पुस्तकं, ऑडिओ कॅसेट्स आणि त्याबरोबर हे सगळे डॉक्युमेंट्स आणि फाईल्स घेऊन आलेलीस. आणि हो, डान्स कॉम्पिटिशन मध्ये पहिली आली होतीस ना, ते सर्टिफिकेट पण आहे याच्यात. आलीस तेव्हा त्या कपाटात आपल्या एका कोपऱ्यात टाकून दिलेलेस आणि विसरून गेलीस. आज लग्नानंतर बहुतेक पहिल्यांदाच बघतेस तू हे सगळं. काय सांगता बाबा? बघू. हे सगळं मयूला सांगायची काय गरज होती? अरे त्यात काय एवढं? तर जिंकलीस डान्स कॉम्पिटिशन, सांगितलं. आई तुला किती बक्षिसं मिळाली आहेत आणि ऑलमोस्ट सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये टॉप केलेस तू. ग्रेट आहेस ग तू खूप. आई मला पण तुझ्यासारखंच बनायचं, सगळीकडे नंबर 1, अभ्यासात पण आणि कामात पण. हो ना, पण त्याआधी आपल्याला तुझ्या आईला बिझनेस मध्ये नंबर 1 बनवायचे. हो, आणि त्यासाठी तुला जावं लागेल. लवकर जा. दोघं पण जावर. काय टिफिन आज मला? काय हवं होतं तुला? माझं फेवरेट टिफिन आहे. येस, हे घे. तुझ्या आई एवढं टेस्टी झालं की नाही माहित नाही, बट आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट. ओके, चल घे आणि पटकन जा, आजोबा वाट बघत असते. बाय बाय. अगं अगं, बाबा केवढा हा पसारा. तुमचं ना काम कमी आणि पसारा जास्त असतो. ए चुप. मी माझी ड्युटी केलेली, आता पुढची ड्युटी आवरावराची तुझी. मी नाही करणार. करते. मी दुसऱ्या ड्युटीला चाललो आता. अरे देवा, कुठून सुरुवात करू? अश्विनी, तू घरची आता अजिबात काळजी करू नकोस. आणि कॉलेजला जातेस ना, पूर्ण प्रोसिजर करूनच परत यायचं. साखर. थँक्यू. चल चल, उशीर होते. चल. तुम्ही कुठे येत आहे? मी कुठे येतोय? कॉलेजला जायचं ना, प्रोसिजर पूर्ण करायला.
नाही, मी जाईन एकटी, आणि तसंही तुम्हाला आज ऑफिसमध्ये काम नाहीये ना, मग तुम्ही घरी मस्त आराम करा. आपल्या घरात ना असे लाईनीने 4-5 जण आराम करत असतात. त्यांना बघून बघून मला खूप कंटाळा आलाय, म्हणून मी घरी बसणार नाहीये. आणि तुझ्या बरोबर येण्यात मला अजिबात दगदग बिगदग होणार नाहीये. आणि कसं असतं, तू एकदा मला फिलॉसॉफी सांगितलेली, ती परत एकदा मी तुम्हाला परत सांगतो. ऐका, तुम्ही म्हणालेला की महत्वाच्या कामासाठी कुठली व्यक्ती जात असेल तर त्याला फक्त कंपनी सुद्धा दिली ना तर त्याला मॉरल सपोर्ट वाटतो. तो आजचा मॉरल सपोर्ट मी तुम्हाच देणार आहे. पण मला तुमच्या मॉरल सपोर्टची गरज नाहीये, मी एकटी जाऊ शकते. अरे काय जाऊ शकते? हे बघ, फोल्डर बघ कसा पकडलाय. असा पकडता का फोल्डर? असं पकडता, असं ना व्यवस्थित. तुला हा फोल्डर पकडायला माणूस हवाय आणि तो माणूस मी आहे. चला. काही काय काही काय? अहो मिसेस इंडिया, मी तुमचा पीए आहे आणि पीएच्या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो की आजचं तुमचं शेड्यूल खूप टाईट आहे, सो आपल्याला निघायला हवं. चला, टाइम वेस्ट नका करू. चला या तुम्ही बरोबर, नाहीतर तुम्ही अजून काहीतरी बोलाल. पण 1 मिनिट मामा. अगं पुरे, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. राहू दे आई ऑल द बेस्ट. माझ्या पाया रस्त्यात. चल आता. आई ऑल द बेस्ट. बाय. चला, आपल्याला खूप काम आहेत. हो. बाबांचा चहा, मला आजीसाठी पाणी गरम करायचंय, आणि मला तर भाजी पण नीट करायची, भांडी पण लावायची. आलो आम्ही सावकाशी. आय एम सॉरी मिसेस वाघमारे, तुम्ही यायला खूप उशीर केलात. बॅच तर फुल झालीच आहे, शिवाय कॉलेज सुरू होऊन देखील 3 आठवडे झालेत. खूप पोर्शन कव्हर झालाय या दिवसांमध्ये. मॅडम ऐका ना, मी खरंच लक्ष देऊन अभ्यास करेन, सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न पण करेन, पण प्लीज तुम्ही मला ऍडमिशन. अश्विनी खूप हुशार आहे आणि सिन्सिअर पण आहे, म्हणजे काहीतरी एक्सेप्शन म्हणून ऍडमिशन द्या ना प्लीज. आय नो, पण आता खूपच उशीर झालाय हो. अगदी मॅनेजमेंट कडून येणाऱ्या सीट्स देखील फुल झाल्या आहेत. आता पुढच्या वर्षीच ऍडमिशन घ्यावी लागेल. एक विचारू का मिसेस वाघमारे, त्या दिवशी आपलं इतकं पॉझिटिव्ह नोटवरती बोलणं झालं होतं, तरी देखील तुम्ही ऍडमिशन घ्यायला इतकं उशीर का केलात? अहो ते मॅडम, ती येणारच होती, पण आमच्या घरी ना मेडिकल इमर्जन्सी आली. माझ्या वडिलांची किडनी रिप्लेस करावी लागली. मोठं ऑपरेशन होतं, आम्ही सगळे त्यातच बिझी झालो, म्हणून तिला उशीर झाला. ओह, आता ह्या कॉलेजमध्ये ह्या वर्षी तरी ऍडमिशन होऊ शकणार नाहीये. पण मी एक सजेस्ट करू का, तुम्ही जो ऑनलाईन कोर्स जॉईन केलाय ना तो सध्या चालू ठेवा, म्हणजे ह्या सब्जेक्टशी तुमचा निदान टच तरी राहील. तुम्ही एवढे माझ्या बरोबर आलात आणि माझं ऍडमिशन सुद्धा झालं नाही. उगाचच तुमची दगदग झाली. अरे काय त्यात एवढं? कोण असतो? कट का केला? मयुरीचा होता, उचल ना. हो, पण मला माहिती आहे ती काय विचारणार आहे. घरी सगळ्यांना याचीच उत्सुकता लागून राहिली असेल की माझं ऍडमिशन झालंय का नाही म्हणून. काय सांगू मी त्यांना आता? काय लागला फोन? उचलत नाहीये ती. कदाचित ना ती प्रिन्सिपल ऑफिसच्या केबिन मध्ये असेल. हा, असू देत. मिस कॉल बघेल ना तर ती स्वतःच करेल फोन. माई, तू आता वारंवार तिला फोन करून डिस्टर्ब नको करूस. नाही. आत्या, अगं तू कुठे चाललीस? मला आवाज द्यायचास ना. अगं काय हवंय तुला? ठीक आहे, इट्स ओके. पाणी संपलंय, गोळी घ्यायची आहे म्हणून आले. मी देते, तू बस बस. पाणी आणते मी. तुला काही खायला करू का? नकोय मला काही. तुझ्या आवडीचं बनवते मी. नाही, मला काहीच इच्छा होत नाहीये खायची. राहू देत, काही नकोय मला.
हे बघ, मला आई सांगून गेली आहे की तुला 2-2 तासांनी खायला द्यायला. बरं, मग तुझी फेवरेट कॉफी करून देते, स्ट्रॉंग वाली. आत्या तुझ्यासाठी नाही, तुझ्या पोटातल्या बाळासाठी घे. आणते मी ग्लास. अश्विनी, ऍडमिशनच नाही मिळालं ना, पण तुझा अभ्यास तर सुरूच राहणार आहे. आपण एक काम करूया, तुझे ऑनलाईन क्लासेस व्यवस्थित आणि शांतपणे होतील ना, त्याच्यासाठी आपण काहीतरी करूया. तुम्ही अश्विनी वाघमारे ना? हो, याच तुम्हाला मॅडमनी केबिन मध्ये बोलवलंय. प्रिन्सिपल मॅडमनी? हो हो. चल चल चल. चांगली झाली ती कॉफी. थँक्यू. आत्या, तू एकटी कुठे चाललीस? मला आवाज दे ना. सोडते तुला रूम मध्ये. सावकाश. 4,000 रुपये धान्य, 4,500 रुपये किराणा, 2,000 रुपये इलेक्ट्रिक बिल, 1,500 भाजीपाला. आता यात आणखी वाढवणार. त्यातल्या त्यात आता वॉटरप्रूफिंगचा घाट घालायचा म्हणजे खर्च वाढणार पुन्हा महिन्याचा. नाही, तसा श्रेयस म्हणाला की सेक्रेटरीने आधीच कॉन्ट्रीब्युशन घेतलं आहे, पण तरी वॉटरप्रूफिंग करायचं म्हटल्यावर मेंटेनन्स वाढेलच आपला. अहो, मला वाटतं एकदा जाऊन शिल्पीच्या सासू सासऱ्यांना भेटायला हवं. कशाला? मुलांनी जो काय घोळ घालून ठेवलाय त्याबद्दल बोलायला नको? उज्ज्वला, हे बघ, जे व्हायचं होतं ते झालं. आता त्यावर चर्चा करून काय उपयोग? अहो, मुलांनी आपल्याला याच्यात सहभागी करून घेतलं नसलं तरी शेवटी हे आपल्याच अंगावर येणार आहे ना. थोड्याच दिवसात शिल्पीचं पोट दिसायला लागेल, शेजारी पाजारी चौकशा करतील, चर्चा होईल. कोणाकोणाला उत्तरं देणार आहोत आपण? या सगळ्या संदर्भात आपल्याला विद्युतच्या आई वडिलांशी बोलायला नको? हा, तू काय माझं ऐकणार नाहीस. ठीक आहे, फोन करतो दिवाकर रावांना, बोलवूनच घेतो इथे. नाही, नको. आपल्या घरात 4 लोकांची ये जा असते, घरात मुली आहेत, त्याच्यापेक्षा आपणच तिथे जाऊन बोलूया त्यांच्याशी. तुझंही खरंच आहे. ठीक आहे, फोन करून वेळ घेतो त्यांची, मग जाऊया आपण. मिसेस वाघमारे, इथे जवळच एक नवीन इन्स्टिट्यूट सुरू झाली आहे. तिथे ब्युटी सेक्टर मधला कुठलाही एक्सपिरियन्स असला ना तरी देखील ऍडमिशन मिळते. मग तो टीचिंगचा असो किंवा वर्किंगचा. वर्किंग एक्सपिरियन्स खूप आहे अश्विनीकडे. हो ना, म्हणूनच तर मी त्यांना तिथे रेफर करायचं ठरवलंय. सीट्स खूपच लिमिटेड असतात, पण तुम्हाला नक्कीच जागा मिळेल. आणि कोर्सही शॉर्ट टर्म असतो, त्यामुळे तुमच्यासाठी देखील तो खूपच सुटेबल होईल. तसं रजिस्टर्ड आणि व्यवस्थित आहे ना म्हणजे ते इन्स्टिट्यूट? कारण हिचा बिझनेस खूप रिस्की आहे हो, तर आपल्याला एक प्रॉपर डिग्री पाहिजे ना तो बिझनेस चालवायला. म्हणून तुम्हाला विचारतो, म्हणजे असं रेकग्नाइज्ड आहे ना? अगदी डोळे झाकून ऍडमिशन घ्या तुम्ही. व्यवस्थित मान्यता असलेला हा कोर्स आहे आणि कमी विद्यार्थी असल्यामुळे तिथे शिक्षणाची क्वालिटी देखील चांगली आहे. तुम्ही आत्ताच जाऊन त्यांना भेटा, मी फोन करून ठेवते त्यांना. थँक्स मॅडम, तुम्ही माझं नाव सजेस्ट करताय, पण ना मला ॲडमिशन माझ्या कॅलिबरवर हवं. वशिला नको प्लीज, राग मानू नका तू. ठीक आहे, हे घ्या. यामध्ये संस्थेची पूर्ण माहिती आहे. जाण्याआधी ब्रोशर एकदा नीट वाचून घ्या. तुमचा बिझनेस मोठा करण्याच्या दृष्टीने ही पहिली आणि महत्वाची पायरी आहे मिसेस वाघमारे. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. अश्विनी, ही इन्स्टिट्यूट खूप छान वाटते, आपण लगेच जाऊया इकडे. चल. ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल ना? काय झालंय तुला? असा प्रश्न काय येतोय तुझ्या मनात, सांग मला. यू आर केपेबल, तुला मिळणारच. आणि अख्ख्या जगाला तू पॉझिटिव्हिटी वाटत असतेस आणि आता तू अशी वागतेस. अश्विनी, प्रत्येकामध्ये ना एक स्ट्रेंथ असते आणि ती स्ट्रेंथ आपण ओळखायची असते आणि त्याचा वापर करून आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवायचं असतं. तुझी स्ट्रेंथ काय माहितीये? पॉझिटिव्हिटी आणि जिद्द.
आणि या 2 स्ट्रेंथचा तू व्यवस्थित वापर केलास ना तर तू जे काय ठरवलंयस ना अश्विनी ते सगळं सत्य होईल. अश्विनी, आता तुझा बिझनेस मोठा करायची वेळ आली आहे. आणि तुला अजून एक गोष्ट सांगायची मला. आता तू फक्त माझी बायको नाही आहेस किंवा मयुरीची, कुहूची आई किंवा आई बाबांची सून एवढंच नाही. तू एक बिझनेस वुमन आहेस. आणि बिझनेस म्हणजे असा फावल्या वेळात फ्री वेळात करायचा असं नसतं, किंवा ते 9 ते 5च करीन मी असंही नसतं. बिझनेसचा किडा हा असा डोक्यात असायला हवा आणि तो सतत जागा ठेवायचा असतो. तरच आपला बिझनेस मोठा होतो आणि सक्सेसफुल होतो. अश्विनी, एका नव्या पर्वाची सुरुवात होते तुझ्या आयुष्यात. अश्विनी ब्युटी पार्लर हे खूप मोठं होणार आहे. त्याचा बिझनेस खूप मोठा ब्रँड बनणार आहे. आणि त्यासाठी हा श्रेयस वाघमारे, या अश्विनी श्रेयस वाघमारेला खूप खूप शुभेच्छा देतो. एक सांगू, हो जाएगा रे सब.